श्रावण महिना म्हणजे सणवार आणि व्रत कैवल्यांचा महिना। याच महिन्यात शंकर महादेवाची पूजा केली जाते। तसेच श्रावणी सोमवार आणि शनिवार रोजी उपवास धरून महादेवाचे दर्शन घेतले जाते। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। याच अनुषंगाने श्री जनेश्वर महादेव मंदिर, श्री स्वामी जनार्दन नगर, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक येथे चौथ्या श्रावण सोमवारी भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले होते। चटटवी गलज्ज्वल प्रवाह पावित स्थले गलेन लंब लंबितांबुजंग तुंग मालिकांड मट्ट 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 मन्निनाद वड्ड मर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव। प्रसंगी ज्येष्ठ नागरिक श्री दिलीप आहिरे, जगन्नाथ तळेकर, दिलीप नेरकर, विष्णू तिडके, गणपत तिडके, शेवाळे, कौतिक शेलार, राजेंद्र लोखंडे, भाऊसाहेब कासव, अशोक आहेर, रघुनाथ कासव, जगन्नाथ सैंदाणे, काशीनाथ बत्तासे, रघुनाथ वाघ, यशवंत खैरनार, पोपटराव खैरनार, प्रकाश पगार, जगन्नाथ सैंदणे, दिनकर जाधव, थोरात साहेब, रमेश जाधव, सुधाकर जाधव, रमेश पाचोरकर, भगवान सोनवणे, शंकर अहिरे आदींसह प्रवीण तिडके, सुनील थोरात, विशाल देशमुख, प्रवीण काकड, राकेश अहिरे, रवी रायते, गणेश जाधव, राम दिघे, सचिन शेवाळे, संदीप ताजने, सुनील शेळके, संतोष डोळस, अविनाश रायते, महेंद्र खैरे, सिद्धेश शेळके, वेदांत खैरे, ओंकार खैरनार आदींसह परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूज साठी गणेश देवडे, नाशिक। श्री जनार्दन स्वामी नगर, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक येथे या ठिकाणी आज श्रावणी सोमवार आहे। आमच्या या कॉलनीमध्ये श्री जनेश्वर महादेव मंदिर या मंदिराची निर्मिती आम्ही मागच्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी आम्ही या ठिकाणी पायारोहणासाठी भूमिपूजन केलं आणि नंतर पुढे 3.5 महिन्यामध्ये हे मंदिर आम्ही उभं केलं। हे मंदिर उभं करण्यासाठी आमच्या कॉलनीतील सर्व रहिवासी यांनी अतिशय मोलाचं असं योगदान दिलेलं आहे आणि 3.5 महिन्यामध्ये हे मंदिर परिपूर्ण झालेलं आहे। 17 मार्च रोजी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। 17 मार्च ते 22 मार्च अशी 5 दिवस या श्री जनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा चालू होती। हा पहिलाच श्रावण सोमवार, श्रावणी वर्ष असल्याने आज चौथा सोमवारी, दर सोमवारी श्रावणी सोमवारी आरती होते। या आरतीमध्ये आमच्या कॉलनीतील किमान 300 ते 400 नागरिक रोज असतात आणि ज्या ज्या दिवशी जे वैशिष्ट्य असेल तो दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो। जसं 15 ऑगस्ट असेल, स्वातंत्र्य दिन होता आणि तो स्वातंत्र्य दिन आम्ही या ठिकाणी साजरा केला। स्वातंत्र्य दिनाचा जो आपला ध्वज आहे तो ध्वजाचा जो तिरंग्याचा रंग आहे त्याप्रमाणे मंदिराची सजावट केली। त्याचबरोबर या ठिकाणी लहान मुलांनी भक्तिगीत म्हटले। स्वातंत्र्य झाल्यानंतर जे काही गीत आहे स्वातंत्र्यावर ते गीत लहान मुलांनी अतिशय छानपणे म्हटले आणि जवळजवळ 1-1.5 तास कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी सुद्धा चाललेला आहे। अतिशय आज सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणात, पावसाचं वातावरण असताना सुद्धा आज आम्ही या ठिकाणी पालखी काढलेली आहे। पालखीमध्ये भगवान शंकराचं पूजन या ठिकाणी सर्व भाविकांनी केलेलं आहे आणि आज सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 500 ते 700 नागरिक उपस्थित आहे। त्याचप्रमाणे आज श्रीकृष्ण जन्म आहे। या श्रीकृष्ण जन्माचा औचित्य साधून सुद्धा आज आम्ही तो दिवस साजरा केलेला आहे। ओके, धन्यवाद।